नमस्ते भाइयों और बहनों, बहुत ही कम शब्दों में सुनाने जा रही हूँ आपको उस साल का लोकप्रिय गीत। ये तू झमरा झमरा नहीं झमरे झमरे फिर क्या क्या एक बस बस ही प्यार के काबिल सारा जा बाबू सैंडविच खाओगे बाबू सैंडविच खाओगे बाबू नाही बाबू टाकलाय बाबू खूप टाकलाय। नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि तुम्हाला माहितीच आहे की आजचं पॉडकास्ट हे कोणावर आहे, तुम्ही ओळखलंच असेल। तर आजचं पॉडकास्ट आहे झमुरे वजात ताली। बापरे, त्या डॉगीजना एकदाचं ते नेलं ते काय स्टेरिलायझेशन करायला, तर इतकं ह्याने बापरे त्याच्यावर 2 व्हिडिओज छापले। काय माणूस आहे हा। कशावर आजकाल लोक बाबा कंटेंट बनवून छापायला लागलेत ना, काहीच सांगता येत नाही। जे मिळेल ते एक बच्चा दिखाव पैसे कमाव एक आहे, आणि आता ह्यांच्याकडे तर बच्चा नाही, आता बच्च्याचा प्रॉब्लेम आहे। हेच आहे बाबा सँडविच खाणार तू बाबा, तर त्याच्यामुळे आता जे आहे तेच आता दाखवत आहेत। आता हे चांगलं त्यांना मिळालं आहे, कुत्र्यांना दाखवून आणि त्यांचे प्रॉब्लेम्स दाखवून, आणि त्यांच्यासाठी आम्ही किती काय करतोय, आणि आम्ही किती प्राणीप्रेमी आहोत, आणि ॲनिमल लवर पेट लवर। एक तर जे लोक असं करतात ना ते दाखवत नाहीत। आणि चल ठीक आहे, चल तुझ्याकडे काय नाही, पण तू तेच तुझ्या असं एक लाईफचा एक पार्ट आहे, आणि काहीतरी घडलं तुझा, तू डेली व्लॉगर आहे, आणि डेली व्लॉगर काय घडतं ते दाखवतात, तर तू दाखवलंच बाबा। तर तू नुसतं त्यांना ते गेले किंवा ते नुसतं मेन्शन केलं असतं की त्यांना घेऊन गेले आणि त्यांनी तिथे आता त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, तरी चाललं असतं ना। पूर्ण त्याच्यावर व्लॉग छापला म्हणजे लिटरली तू कमाई करायला बघतोयस त्यांच्यावर। लाज वाटू दे तुला, काहीतरी सोड यार। तुला काय स्वतःचं टॅलेंट स्वतःचं काही करण्याचं काही नाहीच आहे, ते तर तुझ्याकडे नाहीच आहे, पण ॲटलिस्ट प्राण्यांना तरी सोड, काहीतरी प्रॉडक्टिव्ह दाखव, काहीतरी चांगलं दाखव। कशावर पण यार, एक दिवस तर संगीत खुर्चीच खेळत बसतो हा माणूस, तेच दाखवत बसतो। काय नाही आहे तर बंद कर ना भाई, तू काहीतरी तुझं जे चाललंय ना ते लोकांना ठगवतोस ना, ते काम कर, तेच लोकांना येडा बनव आणि थाळ्या देत बस त्यांना। कशाला उगाचच उपकार करतो, आणि कशाला काय ते व्हिडिओज टाकतो, नॉनसेन्स व्हिडिओज। आणि एक व्हिडिओ ठीक आहे, तर 2 व्हिडिओ, ते पण एक व्हिडिओमध्ये पण म्हणजे पूर्ण दाखवण्याची काही गरजच नव्हती, फक्त मेन्शन केलं सांगितलं असतं तरी चालण्यासारखं होतं। पण नाही, तो व्हिडिओ तो छापलाच। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक दिवशी आयशीला घेऊन गेला, दुसऱ्या दिवशी बायकोला घेऊन गेला, आणि इतकी ओव्हर ॲक्टिंग बाप रे। टॉमचे तर 5 के 50 लाख कट आहेत, काय पण बोलत असते नुसते। बाबू बाबू काय नाही, बाबू काय नाही झालं, बुब्बू बाबू नाही, सॉरी बुब्बू, अरे यार ते बुब्बू आणि बाबू ते सगळं कन्फ्युजनच झालंय। बाबू पण काय बुब्बूपेक्षा कमी नाही आहे ना, म्हणून बाबू सॉरी बुब्बू अरे देवा, हे बघा असे हे ब्लंडर्स असतात मंडळी। म्हणजे खरं रिटेक घ्यायचा म्हणजे असं असलियत बाहेर येते, मग असं इच्छा पण नाही होत रिटेकला जायची। असू द्या, आता राहू दे, मी हे ठेवते, हसा तुम्ही पण थोडं हसून घ्या। बुब्बू काय नाही, बुब्बू काय नाही, अरे बुब्बू 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 नाही, बुब्बू काय नाही करत, बुब्बू बुब्बू बुब्बू, अरे तो बुब्बू पण म्हणत असेल चप चप चप, एकदम चप, शट अप। मला खूप वाईट वाटलं, आम्ही जाऊन बघून आलो, किती वाईट वाटलं असं तसं। अरे वाईट काय वाटायचं, त्याच्या चांगल्यासाठी करताय ना, मग वाईट कशाला वाटायला पाहिजे, उगाचच काही वाईट वाटतंय आणि हे होतंय ते होतंय। टॉम तू तर राहूच दे, तू किती स्वार्थी आणि अप्पलपट्टी आहेस ना, ते सगळ्यांना माहिती आहे। याच्याच मला वाईट वाटतंय आणि असं मला चांगलं नाही वाटत आहे, मला बुब्बूची आठवण येते। नुसतं फिरायला पाहिजे होतं तुला, ते गाडीत त्या निमित्ताने गेली असेल पोराचं डोकं खाऊन, त्याला पण काय, तो पण येडाच आहे, जाऊ दे। तर मला हे सांगायचं आहे की ह्यांचे स्वतःचे खाण्यापिण्याचे वांदे झाले, असे कंजूस मारवाडी मक्खी चूस, मारवाडी नाही, नो 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 मारवाडी, कंजूस मक्खी चूस आहेत हे लोक। तर हे लोक स्वतः गिफ्ट बघून असे ह्यांचे डोळे असे एकदम चमकतात, आणि यांना असं सगळं फुकटचं पाहिजे असतं। ते डॉग फूड पण, ह्यांना डॉग फूड म्हणजे डॉग फूड पण नाही देत कोण, बिस्किट्स वगैरे ते पण हे स्वतः घेऊ नाही शकत, ते पण लोक आणून देतात। आणि हा नुसता पैसे वाचले तेच खुश असतो, त्यांना फक्त तेच हवं असतं। एकतर हे लोक कुठल्या लेवलचे लोक आहेत काय माहिती, म्हणजे इथे गेस्ट बनून येतात की आणि काय बनून येतात, हे त्याला पैसे पण देतात, तिथे राहण्याचे खाण्याचे पिण्याचे, वरून गिफ्ट पण देतात। आणि हा काय देतो त्यांना, बाबाजी का थुल्लू,
तर हा असा माणूस जो स्वतःच्या गरजा किंवा स्वतःचं जे दैनंदिन जीवनातल्या वस्तू आहेत त्या गेस्टकडनं काढण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला कपडे वगैरे घालायचे, बायकोचे कपडे वगैरे हे सगळं गोष्टी पण त्याला गेस्टकडनं अपेक्षित आहेत. आणि हा प्राण्यांची सेवा करणार, हा त्यांच्यासाठी खायला प्यायला देणार, हा पण त्याच्यात पण हा सगळं फुकट शोधत असतो. कुठून काहीतरी जॅक लागतोय, कुठून काहीतरी फुकट मिळतंय आणि बघतो काहीतरी. हा कसला एक पैसा खर्च करणार आहे कोणावर. एकतर ते कुत्रे, ते डॉगीज आहेत, ते पेट्स आहेत, ते कोणाचे तरी दुसऱ्याचे बाजूच्यांचे आहेत, ते बाजूच्या घरातल्यांचे. ते ह्या लोकांनी त्यांना असं हे करून करून खायला प्यायला काय ते वाटेल ते घालून एकतर घालवलाच. आणि आता हे जे बाकीचे आहेत ते त्यांना नुसतं खायला प्यायला घालून आपल्याकडे ओढून घेतले. तर ते ह्यांचे झाले आहेत. म्हणजे ह्यांनी ना दुसऱ्यांचं डॉग्स, दुसऱ्यांचे पेट्स पण चोरलेत. असे आहेत हे चोरटे भुरटे कुठचे. झालं ना, आता तुला नको ना साडी, नको ना आता तुला ड्रेस, नको ना, झालं ना, खूप दिलं, छान दिलं, तुम्ही माझा खर्च वाचवला, तुम्ही माझे एवढे चांगले पैसे वाचवले. अरे काय शी, म्हणजे किती ते दळिद्रीपणा. आणि काय मोठे मोठे डेंगे हाकतं की बायका ना, त्यांना ना असं खूप शॉपिंग लागतं. आणि मग त्यांना ना ते एकदा घातलेले कपडे असं परत रिपीट पण नाही करत ना. एकदा साडी नेसली की नेसली, मग परत ती नेसायला नाही मागत ना. हो ना खाजडी पण हो मी तर नाही नेसत, काय नाही नेसत. आणि काय ह्याच्या जीवावर केलं ना तर एकदा काय 10 वेळा 30 फाटेस्तोवर घालायला लागेल. ती झगे कसे घालते जोपर्यंत तिकडून ऑर्डर करून मिळत नाही, त्यासाठी पण मग 10 वेळा सुनवलं जातं त्या बहिणीला की बाबा पैसे मी देतो. आणि तुझं बघितलं मी त्या दिवशी येताना तिथून चाललेली ना, ते गाडीचं काम करायला, तेव्हा काय ते पूर्ण दादर मार्केटमध्ये सगळं सोडून काय दिसत होतं खाजुर्डीला, तर मॅक्सी बाबू, मॅक्सी बाबू, मॅक्सी बघ बाबू. का मॅक्सी काय बाबू घालणार आहे, मॅक्सी बाबू, मॅक्सी बघ बाबू, मॅक्सी बघ. शी, म्हणजे ह्यांची मॅक्सी घेण्याची पण अवकात नाही. आणि हे असे गिफ्ट हे करून फ्लॉन्ट करतायत. अरे स्वतःच्या जीवावर केलं तर गोष्ट आहे दाखवण्यासारखी, हे काय फुकटचं दाखवत आहेत मिळालेलं. आणि हा क्वालिटी सांगणार आता प्रशांत कॉर्नरची. ह्याने प्रशांत कॉर्नर नाव तरी ऐकलं होतं का कधी बाप जन्मात? कधी पहिल्यांदा मिळालेले तेव्हा याला माहिती पण नव्हतं हे कुठलं, हे काहीतरी चांगलंच दिसते दुकान, अरे आपल्या इकडे आहे असं वगैरे हा बोलला होता. आणि आता आपल्याला सांगतोय याची क्वालिटी आणि एक नंबर असते मिठाई, आणि अशी मिठाई तशी मिठाई. एकतर कुठल्या मिठाईला काय बोलणारा माणूस. सगळे मिठाई सरसकट माव्याची मिठाईच असते, मैसूर पाकला माव्याची मिठाई. आणि हा माणूस आपल्याला सांगणार की प्रशांत कॉर्नरची टेस्ट. काय बोलायचं या माणसाला, देईन नाही खट्टूस, चल बघ. ती खाजुर्डी अशी का झाली आहे ना, ते अक्षरशः तिच्या आईकडे बघून कळतं. म्हणजे तिची आई पण तशीच आहे, खाजुर्डीचं मेन व्हर्जन. आणि मग खाजुर्डी झाली आहे 2.0. काय ते एक्सप्रेशन आणि काय ते तोंड करते, चेहरा करते, काय जोक मारते, काय तिचं बोलणं, ती तशी म्हणून ही अशी. म्हणजे असं वाटत होतं की ही जरा व्यवस्थित बाई आहे, पण नाही हो, नाही, एकदम तशीच बरोबर. तरीच तिने ह्यांना बरोबर हेरलंय आणि ह्यांनी पण चांगलेच बकरा पकडले, एकमेकांनी चांगले बकरे पकडले त्यांनी. काय ते मी असं, मला एवढ्या मोठ्या नाही आहेत, मी ना असे छोटेच करते. आणि काय चिकन मातीच्या भाकऱ्या करते. काय पागल आहे काय पण बडबडत असते. चिकन मातीच्या भाकऱ्या करते, हिला द्या खायला, मग जरा मोठ्या थापा आणि द्या खायला चिकन मातीच्या भाकऱ्या. काही बोलते यार. नुसतं काहीतरी पानसट जोक मारायचे आणि त्याच्यावर नुसतं दात काढत बसायचं, बास. एक नंबरचे असे असतात ना लोक, नुसतं असं गोड बोलून, छान बोलून असं कुठेही ॲडजस्ट करून राहायचं आपलं. त्या प्रकारचं काहीतरी हिचं व्यक्तिमत्व वाटतं. त्याने पण सांगितलं असेल की बाबा 2 मुली आहेत, दोघींची जबाबदारी बनती है ना, मैं अकेला क्यों जवाबदारी लूँ, मैं अकेला क्यों करूँ, तो थोड़ा दिन मम्मी को बोलो उधर जाने के लिए, तो अभी मम्मी को दोनों संभालेंगे, थोडा इधर थोडा उधर, असं झालेलं आहे वाटतं. ओ मम्मी नाही, सॉरी अम्मा. आणि आपलं पॉडकास्ट ऐकलेलं दिसतंय. लास्ट टाईम अम्माचं क्लॅरिफिकेशन दिलं तर तेव्हापासून अम्माची आई झाली लगेच. आई आमच्या आई. अरे वा, आमच्या आई, ते सुद्धा एकदम आदरार्थी झालेलं आहे. आणि काय ते धुपाचं भांडं दाखवतो गॉंगॉंगच्या दुनियेतलं. जमाना झाला त्याला. कधीपासनं आम्ही चौथीमध्ये होती ना तेव्हापासनं वापरतो आमच्या घरामध्ये. एक धुपाचं भांडं असं असतं, ते सुद्धा गेस्टने दिले. अरे शरम कर. काय तुला स्वतः काय घेतलं आहे? एक गोष्ट तू घेतली आहे, ती एक गाडी घेतली, तर ती गाडी पण 10 वेळा दाखवतो, ते पण आयशीच्या जीवावर घेतली. त्याचं पण काय स्वतःचं नाही, त्याच्यावर पण 10 वेळा मोठं मीटिंग आणि आईकडनं वधवून घेतलं
की त्याला तर नकोच होती, तो तर नकोच म्हणत होता. त्याला असं नाही आम्ही त्याला जबरदस्ती केली, आम्ही त्याला हे केलं. नुसता पकावगिरी याची. चमन धिंगरे रे तू गबस. ती झमुरी तिच्या आईशी सारखी आणि हा झमुरा ह्याच्या आईशी सारखा. काय तर भाकरी थापायची परंपरा. अगं सवय असते ती, परंपरा काय? भाकरी थापायची परंपरा. आपल्या परंपरेत जसं असणार तसेच मी भाकरी थापणार ना. हा काय तर म्हणे की पिल्लं टाकत राहते. अरे पिल्लं कोण टाकतं का? हां तुला मुलं जाऊ देतं, मी नाही बोलत आहे, खूप सेन्सिटिव्ह इश्यू आहे ना म्हणून नाही बोलत बाबा. अरे पिल्लं होतात, जशी मुलं होतात ना तशी पिल्लं होतात. टाकत नाही कोण. टाकायला काय ते काय सकाळचा फ्रेश आहे का टाकायला सगळीकडे? सगळीकडे ना तू एक नंबरचा टट्टी कुमार आहे ना, सगळीकडे टाकत फिरत असतो म्हणून तुला ना सगळ्या गोष्टी टाकते असं वाटतं. जरा काहीतरी भाषा सुधार. आपण काय बोलतो, कसं बोलतो जरा शिक ना. पण तू कुठून शिकणार ना? खाण तशी माती, आईस तशी म्हणून तू असा टक्की 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 रुंबा. आणि बुबूचं काय इतकी पिल्लं होऊन पण मन भरलं नाही, बॉयफ्रेंड शोधत फिरते वगैरे. काय लेवलचं आपण काय बोलतो. आपण स्वतःला काय सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर समजतो आणि आपण काय आपल्या ह्याच्याकडे काही कंटेंट नाही तर म्हणजे काही बोलायचं, काहीही दाखवायचं, काहीही खेळायचं, पागलखाना नुसता. आई बघा ना, हे बघा, हे एकदम सॉफ्ट आहे ना. अरे सॉफ्टच असणार, सॉफ्ट टॉय आहे ना ते. मग सॉफ्ट टॉय सॉफ्ट नसणार, नाही तर काय हार्ड असणार. बोताड तुझ्याच सारखं ते. खाजरोडीला सगळं सॉफ्ट आवडतं. तू आहेस ना मस्त मिठ्ठा प्यारा नरम गरम. ते काय बायका पण एकदम येड्या पिशा होतात बाबा. मला तर असं वाटतं ना, हा सस्ता धनादेश वांदेकर होऊ शकतो. हरकते पण तशीच आहे त्याची. नुसतं बायकांना रिझवत राहायचं, गोड बोलून बायकांना असं हवं असतं, बायकांना तसं हवं असतं. या बाई माणसाला सगळं माहिती, बायकांना काय पाहिजे आणि काय नको. त्यांना घेऊन गेला फिरवायला तर काय मोठ्या बाता मारतो. काय तर म्हणे की ही गाडी दिसली ना की तो पैसे नाही मागत, तुला 500 रुपये दिले असतात ना. 500 रुपये 500 रुपये म्हणजे ते 500 रुपये देऊन तू किती वेळा ते ज्यूस देतोस आणि त्यांना ज्यूस देऊन त्यांच्याकडनं कुठला मोठा बाटलीचा बंदोबस्त करतोस. सगळं आहे ते आम्हाला. ते आवळा देऊन कोवळा काढतात ना, तसं आहे याचं. काहीतरी एक ज्यूस द्यायचा आणि त्याच्या बदल्यात तिकडून काहीतरी करून असे पैसे मारायचे की फुल ऑन एकदम बाटलीची सोय झाली पाहिजे. पक्का शहाणा रे तू. आणि काय आणि अजून काय म्हणतो की ड्रायव्हर असेल ना तर ड्रायव्हरला तुम्हाला जेवण द्यावं लागतं, पण मी असेल ना तर बायका पण तू आम्हाला जेवण देतो ना. हां मग मी असेल तर मी तुम्हाला जेवण देतो. हा कसलं काय जेवण देतो, जरा मला एक्सप्लेन करा. काय जेवण देतो हा? काय ते तिकडचं प्रसादालयातलं तिथे घेऊन जातो ते जेवण देतो की खिशातनं देतो तो? काय म्हणता. मग जर ड्रायव्हर असेल आणि ड्रायव्हर तुम्हाला तिथे घेऊन गेला तर तुम्हाला कशाला लागतंय ड्रायव्हरला जेवण द्यायला? तो पण तिथेच जेवेल ना. हा काय तुम्हाला कुठल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो की काय तिकडचं बिल पे करतो की काय करतो नेमकं? जेवण देतो म्हणजे काहीही बोलायचं म्हणून बोलायचं. हां मग बाकीचे लोक आहेत ते येडे आहेत का? तुला इतकंच तू जेवण देतो तर फक्त फिरायला नेल्यावरच जेवण देतो का? मग घरातलं दे ना फ्री. घरात एक पापड देतोस का फ्री? मोठा सांगतोय आला मोठा. आणि आश्चर्य म्हणजे हे सुशिक्षित लोक म्हणजे दिसतात तरी सुशिक्षित आहेत की नाही माहिती नाही, ते देवास ठाऊक. हे लोक ह्यांना बळी पडतात. काय फ्री देतो हा? काय फुकट देतो? जी गोष्ट फुकटच आहे ती गोष्ट फ्री देणं ह्याला काय सेन्स बनतो का? प्रसाद हा नेहमी फ्रीच असतो. तो प्रसाद जर तुम्हाला जेवायला नेत असेल तर त्याच्यामध्ये फ्री काय दिलं त्यांनी? तर तो कोणी देईल? तर तुम्ही ड्रायव्हरला सांगितलं तो पण नेईल. काय बोलायचं बाबा. काय माणसं आहेत, कहाँ से आते हैं ये लोग. बाय द वे ह्याच्या घरासमोर इतका कचरा झालाय आणि तो उचलत होता आणि असं काहीतरी समाजसेवा केल्यासारखं दाखवतो. तो कचरा नेमका केलाय कोणी? कारण तशाच बाटल्या मी ह्याच्या गेटच्या बाजूला जिथे ती झाडं वगैरे आहेत ना तिथे पण बघितल्या पडलेल्या. नुसता प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खच आहे अक्षरशः. म्हणजे गेटला लागूनच खाली असं पडलेल्या आहेत. तिथे त्या बुबूला बांधलेलं ना तिथे बघा इतका खच आहे त्या बाटल्यांचा. तसंच तिथे ह्यांनीच फेकलेलं आहे. तर हा जर ते साफसफाई करतोय जर ह्याच्यामुळेच ते घडलंय, ह्याच्याच गेस्टमुळे हाच आवर नाही घालू शकत तर मग ह्याने साफ करणं भाग आहे. आणि मला तर असं वाटतं की ह्याला चांगलाच दंडू पडलाय. ह्याला सांगितलं असेल की बाबा हे लायसन्स मिळालंय ना तेव्हा ते असतं ते कॉन्ट्रॅक्टवर की तुमच्यामुळे परिसर घाण नाही झाला पाहिजे, स्वच्छ राहायला पाहिजे. त्याच्यामुळे करतो. पण करतो दाखवतो असं की बापरे जसं काय कुठलं मोठे उपकारच करतो. परत एक दिवस साफ केलं तर परत 2 दिवसांनी तसंच. काय करतात काय? त्यापेक्षा काहीतरी व्यवस्थित असं एक मोठा कचऱ्याचा डब्बा वगैरे ठेव जरा तिथे
आणि सांग तुझ्या गेस्टना असले असले नियम नाही करणार, फालतूचे काहीतरी नियम करत बसेल. तोंड पुसू नका टॉवेलला आणि काय पुसू नका टॉवेलला. तुझं ना देणार एक तुझं थोपड पुसणार मी आता, नाक ते शेंबडा असं पिळून काढणार टॉवेलने बस. आणि टॉम आणि खाजुर्डीला आता रिअलाईज झालंय की आपला तर आकार उकार जरा जास्तच किलोने वाढतोय आणि आपण कसे दिसतोय याची पूर्ण जाणीव आहे. पण त्याच्यावर काही ॲक्शन घेणं किंवा आपण बाबा काहीतरी उपाययोजना करूया आणि कसं काय आपण आटोक्यात आणता येईल ते बघूया, ते नाही. त्याचे स्वतःच मजाक उडवायचा, आता स्वतः अजून मुद्दामून बोलून दाखवायचं की आम्हाला काय फरक नाही पडत आहे, आम्ही असेच हम तो ऐसे भैयावालं ॲटिट्यूड करून राहिलेत. आणि वरून ही ढेरपोटी तर जरा जास्तच कारणं देते. काय तर म्हणे आता सगळं रेडीमेड झालं आहे ना, तर त्याच्यामुळे ना मी आता म्हणूनच असं झालं आहे माझं पोट, सगळं रेडीमेड खाऊन वगैरे रेडीमेड सगळं अवेलेबल असतं त्याच्यामुळे. अरे मग नका खाऊ रेडीमेड, नका यूज करू रेडीमेड गोष्टी, करा मेहनत, करा हालचाल. अशी कधी कधीच उभी राहतेस ना 14वी का चांदसारखी, तर तशीच रोजच्या रोज उभी राहत जा, जरा रोज कामं करत जा, रोज हातभार लावत जा. 11 वाजेपर्यंत झोपून राहत जाऊ नकोस, होशील बरोबर. कशाला मग कोण बोलते तुला. आणि नुसतं आकार वाढलाय म्हणून लोक बोलत नाहीये, त्याचा तब्येतीवर पण परिणाम होतो ना. आता कुठे ना कुठे तरी ते खाजुर्डीला पण जाणवत असेल, तिच्यावर पण होणार आहे परिणाम. त्यामुळे जर कोण काय बोलतंय तर ते कशाला बोलतंय तो जरा विचार करा ना. नुसतं आपण त्याची मस्करी उडवली, मस्करी केली म्हणजे झालं की बाबा आता तुम्ही आम्हाला काय बोलून काय फरक नाही पडत आहे, आम्ही आमचीच मस्करी उडवतो. करा मग, आम्हाला काय जातंय, आम्ही बोलतच राहणार. आणि झमुऱ्या ते मागील गणपती नसतं, माघी गणपती असतं. त्या बायका पण काय सांगतात की नाही, तुम्ही पण सांगा ना जरा. एवढा तुमचा दादा आहे ना, हुशार दादा, त्याला जरा शिकवा ना. ते तर जाऊच दे. लास्ट इयर पण हा मागीलच बोललेला, तेव्हा पण एवढं बोललो, एवढं सगळं इतके लोक बोलले, तेव्हा पण कॉमेंट्स आल्या असतील ह्याला. पण नाही, परत आज पण मागीलच. आणि ती खाजुर्डीला पण काय कळत नाही, मागील काय मागील. तुझं ना अशी मागून अशी दे ना टाकन पुढून पडेल डोक्यावरचा म्हणते मी. आजकाल जरा पैशाचा मास जरा जास्तच दाखवायला लागला. म्हणून मला 10 आयटम सांगितले असते तर मी 10,000 दिले असते. तुम्ही 5च सांगितले म्हणून मग मी 500 दिले. मग 5,000 द्यायचे होते ना. 10 सांगितले तर 10,000 देणार, मग त्या हिशोबाने 5 सांगितले तर 5,000 द्यायचे होते, मग 500 कसे काय. अरे जा ना जा वे, नाईट कॉलेज रिटर्न. आणि ते जाडा सीना बिना ते काय, मला जॉन सीना माहिती आहे, जाडा सीना बिना काय असतं ते आपल्याला काय माहिती नाही. तुम्हाला काय माहिती असेल तर मला सांगा. मला आधी वाटलं याचा नेहमीप्रमाणेच याने काहीतरी गोंधळ घातलाय टायटलचा आणि हे काहीतरी वेगळं लिहायचं होतं, पण भलतंच लिहिलंय. पण नाही, तेच काहीतरी होतं बाबा. आता काय इस्रायलमध्ये असं बोलतात की काय, कुठला प्रकार आहे ते जरा मला कॉमेंटमध्ये जरा सांगा, काय प्रकार असतो जाडा सीना. असो, तर तुमच्या आग्रहाखातर आज हे पॉडकास्ट बनवलं, कारण लास्ट विकेंडला पण जमुऱ्यावरती बनवलं नव्हतं. तर आवडून घ्याल अशी आशा करते, कारण कुठेतरी मला असं वाटतंय की त्याचं कंटेंट रिपिटेटिव्ह होतं आहे, त्याचप्रमाणे मग पॉडकास्टचे पॉईंट पण रिपिटेटिव्ह होतात. मग त्याच्यामध्ये नवीन बोलण्यासारखं काही नसतं, कारण तेच दाखवतो, नुसत्या थाळ्याच दाखवत राहील तर मग काय बोलणार ना. संगीत खुर्चीच दाखवत राहील तर काय बोलणार. तर जसं त्याचे व्ह्यूज ढासळलेले आहेत तसं तो डिझर्व करतो आणि अजून ढासळतील असे आशा करते, कारण अशा बकवास कंटेंटला खरंच लोकांनी त्याची लेवल दाखवून देण्याची गरज आहे. सो आजच्या पुरतं इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.